नमस्कार. शिवसेनेच्या कठीण काळामध्ये बरेचसे आमदार, खासदार आणि त्याशिवाय नगरसेवक पण शिवसेनेची साथ सोडून गेले. पण त्याचवेळी काही नगरसेवक खंबीरपणे माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यातलेच एक नगरसेवक म्हणजे आपले माननीय सचिन देवदास पडवळकर किंवा सचिन भाऊ. आता नगरसेवक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे वॉटर मीटर कटर याच्या समस्या सोडवणारा व्यक्ती. पण त्याचबरोबर सचिन भाऊंची ओळख म्हणजेच ते अभ्यासू नगरसेवक आहे आणि त्याचमुळे त्यांना वेगवेगळे अवॉर्ड्स पण मिळालेले. त्यांना महानगरपालिकेकडून ना उत्कृष्ट प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून अवॉर्ड मिळालेला आहे. प्रजा फाउंडेशन एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे, तर त्याच्याकडून ना सर्वे केला जातो. महानगरपालिकेमध्ये जे वेगवेगळे नगरसेवक आहेत त्यांना रेटिंग दिलं जातं. तर गेल्या 5 वर्षांमध्ये सचिन भाऊ नेहमीच टॉप 10 मध्ये राहिलेले आहेत. आणि अशा आपल्या सचिन भाऊंनी 2017 साली शिवसेनेकडून इलेक्शन लढवलं आणि ते भरघोस मताने आपला प्रभाग क्रमांक 206 म्हणजे शिवडी काळ जो की मतदारसंघातून निवडून आले. आता यावेळी ते परत एकदा 2026च्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाल या चिन्हावरती उभे राहत आहेत. तर आज आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. त्यांच्या मतदारसंघामधील त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या कामाबद्दल आणि त्याचबरोबर त्याच्या फ्युचरमध्ये ते काय काय कामं करणार त्याच्याबद्दल. सचिन भाऊचं तुमचं स्वागत आहे. नमस्कार. सचिन भाऊ, पहिल्यांदा आम्हाला हे सांगा, तुमची समाजकार्याची सुरुवात कशी झाली आणि तुम्ही कधीपासून कार्यरत? कसं आहे, माझे जे आजोबा होते त्या आजोबांपासून खरं म्हणजे शिवसेना घरात माझ्या घरामध्येच आजोबा शिवसेनेचे काम करायची. स्वर्गीय शिवसेना नेते वामनराव महाडिक यांच्यासोबत काम करायची. त्यानंतर माझे मामा प्रकाश माने हे 12 वर्ष परळगाव लालबाग विभागाचे शाखा प्रमुख. मग त्यांचे शाखा प्रमुख असल्याच्या अगोदरपासून मी काम करायचो. मग 96 साली जेव्हा 95 साली सत्ता आली शिवसेनेची, त्या सत्तेमध्ये ज्यावेळेस मनोहर जोशींचा एक शपथविधी झाला पहिल्यांदा शिवाजी पार्कच्या मैदानावर, तेव्हा मामा बरोबर त्या शिवाजी पार्कच्या मैदानावर मी उपस्थित होतो, ते देखील उभं. त्यावेळेला एक आकर्षण होतं की प्रचंड गर्दी होती, बाळासाहेब स्टेजवर होते आणि अशा वेळेला मनोहर जोशी शपथविधी घेत आहे. काही कळत नव्हतं त्यावेळेला, म्हणजे मला वाटतं वय जास्त 17-18 असेल वय. तर त्यावेळेला एक उराशी वाटलं की जर आपल्या अगोदरच्या पिढीने जर असं एक आपल्यासमोर एक म्हणजे एक एक व्यक्तिमत्व ठेवले बाळासाहेबांसारखं, तर आपण का संघटनेचं काम करू नये. मग 1996 साली शिवसेना गटप्रमुख म्हणून माझी शाखा क्रमांक 32 होती. त्यावेळेला परळगाव आणि शिवडी असा मिक्स वॉर्ड होता. तर त्यावेळेला गटप्रमुख म्हणून नेमणूक झाली. मला आजही आठवतं शिरोडकरच्या एका वर्गामध्ये त्यावेळेचे शाखा प्रमुख दशरथ गोरडे, नगरसेवक वसंत देसाई आणि विभाग आपला आमदार सूर्यकांत देसाई होते. ती नेमणूक केली गेली, पत्र दिलं. त्यानंतर 2005ला ज्या वेळेला मनसेची स्थापना झाली, नारायण राणे आमच्यासून वेगळे झाले, त्यावेळेला उपशाखा प्रमुख हे नवीन पद संघटनेमध्ये निर्माण केलं आणि त्यावेळेला जे पहिले 5 उपशाखा प्रमुख नेमले गेले, त्या 5 उपशाखा प्रमुखांमध्ये मी होतो. 96 सालापासून शिवसेनेचं सक्रिय काम करत, प्रसंगी शिवसेनेच्या आंदोलनाच्या केस घेत, त्यानंतर मग मी 2017 साली पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेसारख्या आशिया खंडामधल्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये मला काम करण्याची संधी पक्षाने. सचिन भाऊ, पण मग निवडणूक लढवण्याचं कसं ठरवलं? कारण आतापर्यंत समाजकार्यात चालू होतं ना. कसं आहे, 2017 साली मी मुख्य 205 नंबर जो वॉर्ड आहे त्या वॉर्डमध्ये राहायचो, परंतु 206 या वॉर्डशी मी संलग्न होतो. विविध समाजकार्यात म्हणा, मंडळातून म्हणा. आमचं शिवडीचं राजे गणेशो मंडळ आहे, त्या गणेशो मंडळाचं म्हणजे भौगोलिक रचना ही 205, 206, 202 अशा वॉर्डमध्ये आहे. तर हे काम करत असताना 2017ला तो वॉर्ड झाला ओबीसी रिझर्वेशन आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी पक्षांनी मला विचारलं की बाबा तू त्या ठिकाणी लढशील का. तर आजपर्यंत माझा मूळ मंत्र हाच आहे की पक्षाने एखादी कुठली जबाबदारी दिली तर नाही म्हणायचं नाही, प्रामाणिकपणे 100% काम करायचं. आणि 2017ला पक्षाने उमेदवारी दिली. उमेदवारी देताना खरं म्हणजे ती मायनसमध्ये सीट होती, कारण ह्यापूर्वी ती सीट 500 पेक्षा कमी मतांनी निवडून द्यायची. तर त्यावेळेला ठरवलं की लढायचंय. घेतली तिकीट. उद्धवजींच्या आशीर्वादाने, मग सूचनेनुसार आदित्य साहेबांच्या सहकार्याने त्यावेळेचे खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरीजी, माजी आमदार दगडूदास सकपाळ, त्याचप्रमाणे विशेष म्हणजे विभाग प्रमुख आशिष चिंबुरकरजी आणि विधानसभा संघटक सुधीर भाऊ साळवी
त्याचप्रमाणे तिथले जे शिवसैनिक होते, महिला पुरुष पदाधिकारी, शाखा प्रमुख बैजू इंदोळे, या सर्वांच्या सहकार्याने शिवसैनिकांच्या जीवावरती लढवली. प्रचंड शिवसैनिकांनी मेहनत घेतली. नवखा उमेदवार होतो आणि त्यावेळेला पहिल्यांदा 950 मतांनी मी त्या ठिकाणी विजयी झालो. सो सचिन भाऊ, तुम्ही निवडणूक लढवण्याच्या आधी शिवडी मतदारसंघात मधल्या समस्या काय काय होत्या? शिवडी मतदारसंघामध्ये म्हणजे विशेष म्हणजे ज्या दिवशी मी निवडणुकीचा फॉर्म भरला, बघा शिवसेना ह्या 4 अक्षराचं किती महत्व आहे बघा. मी जेव्हा 206 प्रभागामध्ये फॉर्म भरल्यानंतर संध्याकाळी बाईक घेतली आणि वॉर्ड बघायला गेलो. भौगोलिक रचना काय आहे ती वॉर्डच माहित नव्हता. शिवडी कोळीवाडा म्हणजे आता अटल सेतू पासून तो वॉर्ड चालू होतो, तो रेरोडचा दारूखान्यापर्यंत तो वॉर्ड बघून आलो. अतिशय भयंकर परिस्थिती होती. मग त्या ठिकाणी टॉयलेट्स नव्हते. महिला सकाळी प्रांतविला स्वतः महिला रस्त्यावर जायच्या. टॉयलेटची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, दूषित पाणी पित होते. आरोग्य दवाखाना म्हटलं तर त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे ते विलेजच्या जे डॉक्टर्स असतात त्या ठिकाणी तसे डॉक्टर होते. दवाखान्याची व्यवस्था नव्हती. धड दुसऱ्या कुठल्या नागरी सुविधा नव्हत्या आणि अतिशय मन खिन्न झालं किंवा मुंबईमध्ये अशा वॉर्डमध्ये म्हणजे असे देखील वॉर्ड आहे की ज्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे. तर मुळात हा वॉर्ड आहे ना, हा 60% मुंबई पोर्ट ट्रस्टच्या हद्दीमध्ये आहे आणि मुंबई पोर्ट ट्रस्टच्या हद्दीमध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टकडे कुठलंही मॅन पॉवर नाहीये, फंडिंग नाहीये, त्याच्यामुळे कुठल्याही सोयी सुविधा ते देत नाही. म्हणून त्या वॉर्डची अशी परिस्थिती होती. आणि ही भयानक परिस्थिती बघितली आणि ठरवलं की पुढच्या 5 वर्षामध्ये ह्या परिस्थितीमध्ये 360 डिग्रीमध्ये पूर्णपणे चेंजेस आणायचा. सचिन भाऊ, मग निवडून आल्यानंतर तुम्ही प्रामुख्याने पहिल्यांदा कोणत्या समस्यांना हात घातला? काय आहे, मला थोडं टेक्निकल नॉलेज असल्या कारणाने ज्या वेळेला निवडून आलो, त्या निवडून आल्यानंतर ज्या समस्या होत्या त्या समस्ये संदर्भात पहिल्यांदा अभ्यास केला. ऑलरेडी अभ्यास थोडा केला होता, परंतु प्रत्येक विभागामध्ये फिरलो, गल्ल्या फिरलो, तिथल्या समस्या जाणून घेतल्या आणि त्याची एक लिस्ट बनवली की कुठल्या गोष्टीला प्राथमिकता द्यायची. आणि नुसता 5 वर्षाचा स्वतःचा एक मी मॅनिफेस्टो दिला होता, परंतु पूर्ण करण्यासाठी काय रोडमॅप करावा लागेल तो रोडमॅप ठरवला आणि त्या रोडमॅप प्रमाणे चालवले. सचिन भाऊ, तुमच्या मतदारसंघातील जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी मी काय करायचं ठरवलं? कसं आहे, विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी तर शिवसेना शाखे क्रमांक 206च्या वतीनं गुणगौरव घेतला जातो. आता मुळात ही गुणगौरव संकल्पना शिवसेनेने मुंबईमध्ये आणली. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करायचा, परंतु ती पद्धत अशी होती की 60% वर जी मुलांना मार्क्स आहे त्यांचा गुणगौरव केला जायचा. परंतु आम्ही ठरवलं शाखेने की असं न करता आपला वॉर्ड आहे तो खूप एकदम म्हणजे मध्यमवर्गीय लोकांचा वॉर्ड आहे. मग अशा वेळेला ते 60% जो काही हे आहे ते न करता पासिंग विद्यार्थी जे झाले त्या सर्वांना सत्कार करायला ठरवले आणि गेली 8 वर्ष तो आपण गुणगौरव शाखेच्या वतीने करतोय. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना मग 200 विद्यार्थी होते, 300 होते, 400 होते. त्यानंतर मी नगरसेवक असताना मुलांना काही लॅपटॉप दिले, टॅब्स दिले. त्यानंतर ग्रॅज्युएट मुलांचा सत्कार केला आणि दुसऱ्या 10वी आणि 12वीचे जे प्रवेश असतात पालकांच्या दृष्टिकोनातून मुलांच्या दृष्टिकोनातून, एकदा 10वीची मार्क्स हातात आली की प्रत्येकाची लगबग असते चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यासाठी. मग माझ्या इथे महर्षी दयानंद हे आहे कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये सुधीर साळवी साहेब आहेत आपले, ते ट्रस्टी आहे, त्यांच्या मार्फत ह्या सर्व मुलांना त्या ठिकाणी जवळच प्रवेश देण्यासाठी त्यांना मदत केली. त्यांच्या शैक्षणिक काही अडचणी असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी मदत केली आणि विद्यार्थ्यांच्या पाठी उभा राहिलो. आता काही संस्था आहे, मग सिद्धिविनायक ट्रस्ट आहे, त्यानंतर लालबागचा राजा ट्रस्ट आहे, या ट्रस्टच्या वतीनं पुस्तकं मोफत दिली जातात. मग 10वी ते 15वीच्या विद्यार्थ्यांना ती पुस्तकं मोफत मिळण्यासाठी त्यांचं रजिस्ट्रेशन करावं लागतं, ते रजिस्ट्रेशन करून त्यांना मदत केली. असे एरल्या उपक्रम जे विद्यार्थी जे शैक्षणिक कामासाठी माझ्याकडे येतील त्यांना मदत करण्याचा प्रयत्न माझा नाही. सचिन भाऊ, पण तुमचा जो मतदारसंघ आहे तो वेगवेगळ्या खेळांसाठी पण प्रसिद्ध आहे, तर मग तुम्ही खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी असं काय केलं? मी शिवडी महोत्सव ही संकल्पना माझ्या विभागात राबवली. आता शिवडी महोत्सव संकल्पना काय आहे, तर शिवडी महोत्सवामध्ये विविध कार्यक्रम घेतले जातात. त्यात 5 दिवस कबड्डी घेतली जाते, कारण मुळात हा गिरणगाव आहे आणि गिरणगाव आणि कबड्डी असं एक वेगळं समीकरण आहे. गिरणगावाने अतिशय चांगले कबड्डीपटू दिले. आज प्रो कबड्डी मार्फत ही कबड्डी जगाच्या नकाशावर गेली आहे. तर त्याचा उगम
हा या गिरण नावाचा नाही. मग तो कुठेतरी त्याचं मार्केटिंग करण्यासाठी माझ्या विभागामधील जे खेळाडू आहेत कबड्डीचे त्यांना कुठेतरी प्रोत्साहन मिळण्यासाठी क गट कबड्डी, ब गट कबड्डी, ज्याचा मूळ असतो गाभा कबड्डीचा, त्या खेळाडूंना तिथे दिले. महिला कबड्डी स्पर्धा आयोजित केली. त्यानंतर त्याच्यामुळे काय झालं, क्रिकेट स्पर्धा, आता तुम्हाला माहिती आहे नवीन कोविड नंतर एक संकल्पना आली, एका चाळीमध्ये असणारे सर्व खेळाडू एकत्र येतात आणि त्या चाळीच्या नावाने प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा भरवतात. आणि मी या क्रिकेट स्पर्धेचं नेहमीच प्रोत्साहन देतो. त्याला कारण असं आहे की ह्या क्रिकेट स्पर्धांमधून जे खेळाडू एकत्र येतात त्याच्यामुळे त्या चाळीमध्ये असणारे मतभेद हे निघून जातात. ती मुलं एका भावनेने एकत्र येतात आणि खेळाडू म्हणून जे एकत्र आल्यानंतर सांघिक भावना त्याच्यामध्ये येते आणि त्याचा फायदा त्या इमारतीमधल्या उपक्रमासाठी होतो. हा माझा स्वतःचा सपस करून मी म्हणेनच, पण 100% ते खरं आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या स्पर्धा त्या ठिकाणी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा भरतात, चाळींमध्ये, गल्ल्यांमध्ये, इमारतीमध्ये, त्या प्रत्येक स्पर्धेला सहकार्य करण्याचं, प्रोत्साहन देण्याचं काम माझ्याकडून होतं. मी राहतो त्या बाजूला एक बालविकास मनोरंजन मैदान आहे. दिवाळीनंतर प्रत्येक रविवारी एखादी त्या ठिकाणी स्पर्धा असते. अशा वेळेला त्यांना मदत करण्याचा माझा मानस असतो आणि मी ते आज काम चांगल्या तऱ्हेने त्या ठिकाणी केलेलं आहे, खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं. सचिन भाऊ, रस्ते म्हणा किंवा शौचालय म्हणा किंवा वीज म्हणा की याच्या काय समस्या असल्या की आपल्याला पहिल्यांदा आठवतो तर आपला नगरसेवक. तर मग तुमच्या मतदारसंघामधील पण या समस्या असतील, व तुम्ही त्यापेक्षा रिझॉल्व्ह केला? 100% मी तुम्हाला म्हटलं ना की माझ्या विभागामध्ये शौचालय ही मोठी समस्या होती. कारण मुंबई पोर्ट ट्रस्ट शौचालय बांधायला परवानगी देत नव्हती. मग त्यावेळेला मुंबई महापालिकेच्या वतीनं लॉट 11 अशी एक नवीन फंड आला होता. त्या फंडा अंतर्गत तुम्ही बिलीव्ह करणार नाहीत, ग्राउंड +1 म्हणजे एक माळ्याची 19 टॉयलेट्स, म्हणजे जवळजवळ 600 पेक्षा जास्त सीट्स आणि 2 माळ्याचे 3 टॉयलेट्स त्या ठिकाणी निर्माण केले. कारण मी माझा एक मॅनिफेस्टो, म्हणजे मी नेहमी म्हणतो पक्षाचा एक मॅनिफेस्टो वेगळा असतो, पण मी माझा वैयक्तिक माझ्या मतदारसंघामध्ये त्यावेळेला मॅनिफेस्टो दिला होता आणि त्याच्यामध्ये मी एक नमूद केलं होतं की शौचालयाची पूर्णपणे करेल. आज मला आनंद वाटतोय की जवळजवळ 600 पेक्षा जास्त सीट्स त्या ठिकाणी निर्माण केल्या आणि शौचालयाची समस्या त्या ठिकाणी सोडवलेली आहे. रस्त्याची समस्या, जे रस्ते डांबरीकरण होते, मग तो टीजे रोड असू दे, शशिकांत सावंत रोड असू दे, शिवडी कोडीवाडा रोड असू दे, सगळे रोड, अल्टुराम मुराई रोड असू दे, हे सगळे रोड कॉन्क्रिटिंग करण्याचं काम जवळजवळ 90% पूर्ण झालंय. टीजे रोड ज्याच्यावरती 60% लोकसंख्या माझ्या प्रभागामध्ये आहे, त्याचं देखील 50% काम पूर्ण झालंय. उरलेलं 50% काम ह्या वर्षी अर्ध आणि पुढच्या वर्षी अर्ध अशा तऱ्हेने पूर्ण होईल. सचिन भाऊ, 2017 मध्ये तुम्ही निवडून आलात, त्याला आता 10 वर्ष व्हायला आलेत आणि या 10 वर्षात ना राजकारणाचा पोत बराच बदलला. या बदलत्या राजकारणाकडे तुम्ही कसं बघता? पोत बदलला म्हणजे मी संपूर्ण बोलतो 360 डिग्रीमध्ये राजकारण बदललेलं आहे. ह्याच्यापूर्वी कसं होतं की एखाद्या पक्षाबद्दल प्रामाणिकपणा होता, तो तेवढा आता राहिला नाही. माझं नेहमीच म्हणणं असतं की ज्या पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली, लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा एखादं काम करता, लोकप्रिय होता, तेव्हा तुम्हाला संधी द्यायला 10 लोक येतात, परंतु प्रथम संधी देणाऱ्याला कधी विसरू नये. त्याच्यामुळे मी नेहमीच सांगतो की तो प्रामाणिकपणा पहिल्यासारखा राहिला ना. सचिन भाऊ, नगरसेवक म्हटलं की दुसरी समस्या म्हणजे पाण्याची समस्या. तर तुमच्या प्रभागामध्ये पण काही पाण्याच्या समस्या होत्या का? हो, नक्कीच. मी तुम्हाला मगाशी पण बोललो की 60% प्रभाग हा त्या ठिकाणी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या हद्दीमध्ये येतो. आता मुंबई पोर्ट ट्रस्टची पॉलिसीच नाहीये पाणी द्यायची, पण मला आठवतंय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सर्वांना पाणी ही संकल्पना मुख्यमंत्री असताना राबवली. त्याचा फायदा मला मिळाला. त्यानंतर मुंबई पोर्ट ट्रस्टच्या हद्दीमध्ये मी एक वचन दिलं होतं माझ्या मॅनिफेस्टोमध्ये की घरोघरी नळ पाणी योजना दे. मग त्या ठिकाणी कॉर्पोरेशन मधून फंड आणून की त्या ठिकाणी असणारी गिरीनगर, शिवरी गाडी अड्डा, इंदिरानगर फॉसबेरी रोड, इंदिरानगर हाजी बंदर रोड, कोळसा बंदर, अमन शांतीनगर, पारदीवाडा, त्या ठिकाणी जयभीम नगर, अशा प्रत्येक ठिकाणी मी प्रथम जलवाहिन्या टाकले. 300च्या जलवाहिन्या टाकल्या आणि जलवाहिन्या टाकल्या त्याचं उद्घाटन देखील महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. आणि ही 42 वर्षात पहिल्यांदा जलवाहिनी टाकली, याच्यापूर्वी नव्हती. याच्यापूर्वी अनलिगल कनेक्शन घेतली जायची, ते देखील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या लाईनवरून, त्यामुळे दूषित पाणी यायचं. तर माझं स्पष्ट म्हणणं होतं की दूषित शुद्ध पाणी मिळायला पाहिजे आणि देखील घरोघरी. मग नंतर मला खूप अडचणी आल्या. मुंबई पोर्ट ट्रस्टकडे जेव्हा आम्ही लाईन टाकल्यानंतर मुंबई पोर्ट ट्रस्टकडे ऍप्लिकेशन केलं, मालकी हक्क त्यांच्याकडे आहे, प्लॅनिंग ऑथॉरिटी मुंबई पोर्ट ट्रस्ट आहे.
की तुम्ही आम्हाला जलजोडणी द्या. त्यांनी नकार दिला. त्याने नकार दिल्यावरती विशेष करून खासदार अरविंदजी सावंत साहेब, आमदार अजय चौधरी साहेब यांचं सहकार्य पण मिळालं. खासदार अरविंदजी सावंत साहेबांनी या संदर्भामध्ये बीपीटीचे चेअरमन राजू जलोटा यांच्याकडे 2 ते 3 बैठका घेतल्या आणि शेवटी उद्धवजींचा कायदा आला. त्यानंतर त्यांना देणं बंधनकारक ठरलं आणि 2024 मध्ये पहिल्यांदा मला या जलजोडणीसाठी नार्क प्रमाणपत्र मिळालं आणि प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मी या ठिकाणी आज जवळजवळ इथल्या 1,500 कुटुंबांना आता घरोघरी जलजोडणी देतोय. काम चालू आहे. 42 वर्षामध्ये त्यांनी जे स्वप्न उराशी बांधलं होतं की प्रत्येकाच्या घरोघरी पाणी आलं पाहिजे, ते आज पूर्ण केलंय मी आणि याचा मला खूप मोठं समाधान. भाऊ, ही सगळी कामं करता करता तुम्हाला बरेच पुरस्कार पण मिळाले. मग तो अनुभव कसा होता? पुरस्कारांमध्ये सर्वात मोठा पुरस्कार मला मिळाला जेव्हा मुंबई महापालिकेने एक डिक्लेअर केलं की दरवर्षी उत्कृष्ट प्रभाग समिती अध्यक्ष हा शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने पुरस्कार दिला जाणार, महापालिकेचा अधिकृत पुरस्कार. त्यावेळेला मी प्रभाग समिती चेअरमन होतो. प्रभाग समिती चेअरमन म्हणून जे काही त्यावेळेला होते त्या सगळ्यांचं एक परीक्षण केलं गेलं. त्यासाठी एक समिती निर्माण केली. त्या समितीमध्ये मला वाटतं महापौर होते, त्या समितीमध्ये विरोधी पक्षनेते होते आणि इतर अधिकारी म्हणजे मला वाटतं आयुक्त होते त्यावेळेला. आणि त्यांनी कामाची संपूर्ण मोजदाद केली प्रभाग समिती अध्यक्षांची आणि मला आनंद वाटतो त्या वर्षीचा पहिला पुरस्कार मुंबई महापालिकेच्या वतीने दिला जातो. तो पुरस्कार मला मिळाला. शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने दिला जाणारा उत्कृष्ट प्रभाग समिती चेअरमन हा पुरस्कार मिळाला आणि तो पुरस्कार हा माझा नव्हे आहे, तर माझ्या वॉर्डमधील लोकांचा केलेला सन्मान आहे महापालिकेने. त्यानंतर प्रजा फाउंडेशन तुम्हाला माहिती आहे एक इंटरनॅशनल संस्था आहे. या संस्थेच्या वतीनं दरवर्षी मुंबई शहरातील 227 नगरसेवकांना मानांकन दिलं जातं. मग त्यासाठी त्यांचं एक क्रायटेरिया आहे की त्याने केलेली कामं, रहिवाशांच्या समस्यांचं केलं निराकरण, त्यानंतर त्यांच्याबद्दल रहिवाशांचं काय मत आहे, महापालिकेच्या कुठल्या समस्या, आरोग्याच्या किती समस्या सोडवल्या आहे, शैक्षणिक किती सोडवल्या आहेत, स्वच्छतेकडे किती लक्ष दिलेलं आहे, याचं प्रमाण दिलं जातं. आणि मला आनंद वाटतोय की त्यांचं 5 वर्ष मी नगरसेवक असताना 2017 ते 2022 या संपूर्ण 5 वर्षामध्ये प्रजा फाउंडेशनच्या 227 नगरसेवकांच्या मानांकनामध्ये टॉप 10 मध्ये राहणारा मी टॉप 10 मध्ये नगरसेवक म्हणून होतो. याचा मला अभिमान आहे आणि ही मला पक्षाने दिलेल्या संधीमुळे ते शक्य झालं आणि प्रभागातील जनतेचा आशीर्वाद आणि सहकार्य मिळवून शक्य झालं. त्याचप्रमाणे दैनिक लोकमतने एक पुरस्कार जाहीर केला होता. त्या ठिकाणी देखील दैनिक लोकमतचा देखील उत्कृष्ट नगरसेवक म्हणून पुरस्कार मला मिळाला. ते देखील मी या ठिकाणी भाऊ, मुंबईकरांच्या आयुष्यातील सगळ्यात कठीण काळ म्हणजे कोविडचा. पण त्या काळामध्ये तुम्ही नियुक्त नगरसेवक नव्हता, पण त्या काळामध्ये तुम्ही लोकांची मदत कशी केली? नाही, 2020 कोविड आला. 2020 ते 22 मध्ये मी नगरसेवक होतो. 8 फेब्रुवारी 2022 ला आमची महापालिका डिसॉल्व्ह झाली. बरोबर आहे. त्यानंतर थोडाच काळ होता म्हणजे कोविड असताना. तर त्या कोविड काळामध्ये म्हणजे विशेष म्हणजे मी सांगेन की मुंबई शहरामध्ये डॉक्टरचा तुटवडा होता, तुम्हाला माहिती आहे. तर मी प्रभाग क्रमांक 206 मध्ये त्यावेळेला एक स्वतःची डॉक्टरांची टीम बनवली होती. त्या ठिकाणी डॉक्टर महेश यादव होते, मुंबई महापालिकेचे श्वेता पुलवार म्हणून डॉक्टर होत्या, त्यानंतर आमच्या एमओएच होत्या इनामदार मॅडम. विशेष उल्लेख करेन यांचा. स्वतःची टीम बनवली होती, स्वतः औषधा साठा मागवला होता आणि त्यानंतर मी जवळजवळ 75 मुलांची एक कोविड वॉरियर ही संकल्पना भागात राबवली होती. त्यांची टीम तयार केली होती. त्या टीमला प्रशिक्षण दिलं होतं. ते प्रशिक्षण असं होतं की त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजन चेक करायचं घरोघरी जाऊन. एखाद्याला फिवर आला, काही आला तर आम्हाला वॉर रूम केला होता, आम्हाला माहिती द्यायची. मग आम्ही त्या ठिकाणी जायचो, माहिती दिल्यानंतर ती चेकिंग करायचो. मग एखाद्याला समजा कोविड झाला असं कळलं तर त्याला बेड उपलब्ध करून द्यायचो. इव्हन आम्ही सिलेंडर देखील घरोघरी पोहोचवले त्यावेळेला. आणि मला सांगायला अभिमान वाटतो ही जी कोविड वॉरियर संकल्पना आहे ती एवढी आवडली की भारताच्या आरोग्य खात्याचे अधिकारी त्यावेळेला हेल्थ ऑर्गनायझेशन अधिकारी त्यावेळेला मुंबई शहराच्या भेटीवर होते आणि त्यांना कुठेतरी वर्तमानपत्रामध्ये संकल्पना कळली की वॉर्ड लेवलला एखादी खाजगीरित्या अशी संकल्पना उभी केली. आणि त्यावेळेला साऊथच्या वॉर्ड ऑफिसर होत्या क्षीरसागर मॅडम आणि इनामदार मॅडम म्हणून डॉक्टर इनामदार मॅडम म्हणून एमओच होत्या. तर त्यांनी त्यांना सुचवलं की अशी संकल्पना प्रभाग क्रमांक 206 मध्ये चालू आहे की प्रायव्हेट डॉक्टरांची टीम उभी केली आणि त्यांनी जेव्हा सगळे सर्वे केला
त्यावेळेला त्यांनी आमचं अभिनंदन केलं. नुसतं अभिनंदन केलं नाही, तर इक्बाल सिंग चहल साहेबांच्या आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं प्रभाग क्रमांक 206 मध्ये जी कोविड वॉरियर ही संकल्पना राबवली गेली आहे ती 227 वॉर्डमध्ये राबवा. आणि त्यानंतर तो माझा खऱ्या अर्थाने गौरव होता. त्यावेळेला 5-5 हजार लोकांचं मी व्हॅक्सिनेशन शिबिर आयोजित केलं, मोफत व्हॅक्सिनेशन दिलं. प्रत्येक गल्ली बोळात एक हे घेतले, शिबिरं घेतले, आरोग्य शिबिरं. लालबागचा राजा म्हणून संस्था आहे, त्या संस्थेच्या सहकार्याने शिबिरं घेतली, घराघरात मदत पोहोचवली. त्यावेळेला माझ्या विभागामध्ये असणारी मंदिर असू दे, मस्जिद असू दे, या सर्वांना आवाहन केलं की बंद ठेवा, घरात तुम्ही प्रार्थना करा. माझं ऐकलं सगळ्यांनी आणि जास्तीत जास्त स्प्रेड होणार नाही कोविड. म्हणजे त्यावेळेला असणारे टॉयलेट देखील 2 वेळा मी सोडियम हायपोक्लोराईडनी संपूर्ण साफ करून घ्यायचो. अशा रीतीने जास्तीत जास्त. आणि मला तेव्हा आनंद या गोष्टीचा वाटतो की पहिल्या कोविड लाटेमध्ये माझ्याकडे जे रुग्ण आले, त्यानंतर दुसरी जेव्हा कोविड लाट आली त्यावेळेला डायरेक्ट ती रुग्णांची संख्या 10% राहिली. आणि मग हे कुठेतरी हिंदी मीडियाला कळलं. मग हिंदी मीडियामध्ये तो आज तक असू दे, NDTV असू दे, ABP न्यूज असू दे, या सर्वांनी धाव घेतली आणि त्याने विचारलं या वॉर्डमध्ये काय असं केलंय की जो रेट होता कोविड रुग्णांचा तो डायरेक्ट 10%वर आलाय. मग त्यांनी माझ्या वॉर्डमध्ये फेरफार केल्यानंतर मी केलेल्या उपाययोजनाला त्यांनी त्या संदर्भामध्ये रिपोर्ट स्वतःच्या न्यूज चॅनलला त्या ठिकाणी प्रसिद्ध केला की बघा, पहिल्या लाटेमध्ये जर एवढे रुग्ण आले तर दुसऱ्या लाटेमध्ये ह्यांनी प्रभावी उपाययोजना केल्यामुळे ते 10% आले. आणि मीडियाने देखील त्या ठिकाणी प्रशंसा केलेली आहे. सो सचिन भाऊ, दिवसेंदिवस ना स्वच्छतेचं महत्व भरपूर वाढत चाललंय. तर तुमचा जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्वच्छता एकदम अव्वल स्थानावरती ठेवली आहे, ते कसं मॅनेज करता? कसं आहे, मी ज्या वेळेला निवडून आलो त्यावेळेला मी एक शनिवार हा स्वच्छतेचा वार हे डिक्लेअर केले आणि स्वच्छ शिवडी सुंदर शिवडी अशी एक संकल्पना घेऊन दर शनिवारी प्रभागात मध्ये एखादा भाग घ्यायचो. त्या विभागामध्ये संपूर्ण घनकचरा विभागाची टीम, ड्रेनेज विभागाची टीम, मेंटेनन्स विभागाची टीम आणि आरोग्य खात्याचे कर्मचारी हे घेऊन त्या ठिकाणी फेरी मारायचो. त्या ठिकाणी साफसफाई करायचो, आरोग्याचं महत्व पटवायचो, त्या ठिकाणी असणारे समजा मेंटेनन्सच्या वतीने खड्डे बुजवायचो. असं दर शनिवारी हे करायचो आणि 200 पेक्षा जास्त शनिवार ही मोहीम मी 5 वर्षामध्ये राबवली. आणि मला जो प्रभाग समिती अध्यक्ष पुरस्कार मिळाला ना, त्या क्रायटेरियामध्ये हे लिहिलेलं आहे की जास्तीत जास्त स्वच्छता मोहीम राबवणारा नगरसेवक म्हणून. म्हणजे मला पुरस्कार देताना काही गोष्टीच्या विचार घेतल्या महापालिकेने, त्याच्यामुळे ती गोष्ट देखील होती. त्याचप्रमाणे घंटा गाडी ही एक संकल्पना माझ्या विभागात राबवली. म्हणजे एक ठराविक वेळ दिली, त्या वेळेला घनकचरा विभागाच्या वतीने घंटा गाडी दारात येते, घंटा वाजवली जाते, लोक येतात, तो कचरा त्या गाडीमध्ये टाकतात. म्हणजे गाडीमध्ये टाकल्यामुळे तो डम्पिंग ग्राउंडला जातो. म्हणजे विभागामध्ये कुठेही तो कचरा स्टोर होत नाही. ही संकल्पना देखील माझ्या विभागामध्ये राखतो. त्याचप्रमाणे जे उत्सव असतील, दिवाळी असेल, रमजान ईद असेल, इतर काही उत्सव असतील, त्यावेळेला रस्ते धुवून घ्यायची, ही देखील संकल्पना मी माझ्या प्रभागामध्ये राबवली. सचिन भाऊ, मुंबईचा पावसाळा म्हटला की धो पडणारा पाऊस, मग तुमच्या प्रभागामध्ये असे काही ठिकाण होती का जिथे पाणी साचायचं आणि त्याच्यावरती तुम्ही काय उपाययोजना केली का? ज्यावेळेला मी निवडून आलो त्यावेळेला मला असं आढळलंय, आपल्या प्रभाग क्रमांक 206 मध्ये शिवडी काळाचौकी विभाग येतो, त्याच्यामध्ये काही फ्लडिंग स्पॉट्स आहे. मग त्या फ्लडिंग स्पॉटचं आयडेंटिफिकेशन केलं की कोणते होतोय. दत्त मंदिर रोड आहे, घराघरात पाणी घ्यायचं. म्हणजे पावसाळा आला की बिचारे सर्व सामान त्या कॉटवर ठेवायची. किमची विश्राम बैठी चाल होती, त्यानंतर ऋषिकेश व्यास मार्ग होता, त्यानंतर कॉटंगरी रेल्वे स्टेशनचा परिसर होता, त्यानंतर बाबुराव शेलार चौक जो आहे त्याच्या बाजूचा जनता स्टील वगैरे आहे त्या ठिकाणचा परिसर होता, या सर्व विभागामध्ये. मग त्या संदर्भामध्ये मी आपली जी पर्जन्य जलवाहिनीची टीम असते, इंजिनियर्स असतात, त्यांच्यावर बैठका घेतल्या. त्यांच्यावर बैठका घेऊन त्या ठिकाणी असणारं पर्जन्य जलवाहिनीचं SWD लाईनचं जाळं किती आहे ते बघितलं. मग मला आढळलं की जी काही खाली यंत्रणा आहे, म्हणजे पाऊस पडल्यानंतर ते पाणी समुद्राकडे वाहून येणारी यंत्रणा, ती यंत्रणा थोडी कमी व्यासाची आहे. मग मी एक रोडमॅप बनवला 5 वर्षामध्ये की ज्या ठिकाणी समजा एखादी जलवाहिनी 300ची असेल ती 600ची कर, 700ची असेल ती 1200ची कर, 200ची असेल ती 400ची कर. आणि 5 वर्षामध्ये एक 5 विभाग घेतले. म्हणजे बाबा माझा समजा 2 किलोमीटरचा प्रभाग आहे, तर 5 वर्षामध्ये पूर्ण झाला पाहिजे. आणि इथली ज्या काही भूमिगत अंतर्गत ज्या प्रजन्य जलवाहिनी आहे त्याची क्षमता वाढवली. क्षमता वाढवली झालं काय, पाऊस पडल्यानंतर त्याचा निचरा पटापट व्हायला लागला आणि त्याच्यामुळे मग शिवडी स्टेशन रोड मोकळा झाला.
त्यानंतर दत्त मंदिर रोड मोकळा झाला आणि तरी देखील मोठा पाऊस पडला तर त्यावेळेला काही ठिकाणी मग दत्त मंदिर रोड आहे त्या ठिकाणी मोटरची व्यवस्था केली की जेणेकरून मोटर पंपामुळे ते चेंबरमध्ये टाकण्यात येतील. आणि आज मला आनंद वाटतो की दत्त मंदिर रोड 3 वर्षामध्ये फ्लडिंग नाही, ऋषिकेश व्यास मार्ग 3 वर्षामध्ये फ्लडिंग नाही, बाबुराव शेलार चौक जनता स्टीलचा प्रचार 3 वर्षामध्ये फ्लडिंग नाही, कॉटन रेल्वे स्टेशन 3 वर्षामध्ये फ्लडिंग नाही. आणि तो अभ्यास पूर्णपणे 5 वर्षात गेल्या आज सगळं क्लिअर केलंय आणि ह्याच्या पुढे हा फ्लडिंग हा विषय हा माझ्या प्रभागातून निघून गेले. सचिन भाऊ, तुमच्या मतदारसंघामध्ये ना शिवडीसाठी एक ऐतिहासिक किल्ला पण येतो, तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडं सांगाल का? अभिमान आहे मला. त्यामुळे जेव्हा मी निवडून आल्यानंतर शिवडी किल्ल्याबद्दल माहिती होतं पण शिवडी किल्ल्याचा अभ्यास केला त्यानंतर कळला शेकडो वर्षापूर्वीचा किल्ला आहे पण तो किल्ला दुर्लक्षित होता. म्हणजे मला वाईट वाटायचं की त्या ठिकाणी फोटो सेशन व्हायचं, मुलं क्रिकेट खेळायची. मग हे सगळं काढण्यासाठी तो सर्वप्रथम नकाशावर आणणं गरजेचं होतं शिवडी किल्ला. व त्यासाठी मुंबई महापालिकेच्या निधीमधून त्या ठिकाणी स्वच्छता अभियान चालवलं. मग स्वच्छता अभियानासाठी मुंबई महापालिकेचा स्टाफ घेऊन त्या ठिकाणी विविध कार्यक्रम राबवले. त्या ठिकाणी शिवजयंती चालू केली, शिवडी किल्ल्यावरती शिवजयंती चालू केली. त्यानंतर त्या ठिकाणी एक लाईटची व्यवस्था केली जेणेकरून पर्यटक त्या ठिकाणी येतील. अशा सगळ्या गोष्टी केल्या आणि लोकांना एकदा शिवडी किल्ला जगाच्या नकाशावर आणला. लोकांना माहितीच नव्हता शिवडी किल्ला. आता कित्येक फोन आले कुठे किल्ला, तेव्हा त्यांना कळलं. आणि आता भविष्यामध्ये त्या शिवडी किल्ल्याचं कशा तऱ्हेने चांगल्या रीतीने म्हणजे ठेवला जाईल याची दक्षता माझ्याकडून घेतलीच. सचिन भाऊ, तुमच्या प्रभागामध्ये बरीचशी गार्डन्स वगैरे असतील, तर ती गार्डन बद्दल सांगाल का आम्हाला जरा? एकही गार्डन नव्हतं माझ्या प्रभागामध्ये. पण ज्या वेळेला मी निवडून आली थोडं टेक्निकल नॉलेज असल्यामुळे एक माझ्या प्रभागाचा मी डीपी घेऊन बसलो. डीपी 2034चा की मुंबई महापालिकेच्या जे काही रिझर्वेशन्स असतात त्या माझ्या प्रभागामध्ये कुठल्या प्लॉटवर कुठलं रिझर्वेशन आहे. त्यावेळेला मला आढळलं की भारत इंडस्ट्रियल इस्टेटच्या समोर एक असणारा प्लॉट जो त्या ठिकाणी खाडा म्हणून परिचित होता. म्हणजे जवळजवळ शेकडो लोकांनी त्याच्यामध्ये आत्महत्या केल्या त्या खाड्यामध्ये. म्हणजे चायना बिलचं जे केमिकलचं पाणी आहे ते त्या खाड्यामध्ये यायचं आणि लोक आत्महत्या करायची. आत्महत्या करायल्यानंतर तो खाडा माजी आमदार दगडूदादा सपकाळ यांच्या मार्फत तो बुजवला गेला होता. परंतु त्यावर रिझर्वेशन होतं आरजीचं. मग पुन्हा आरजीचं रिझर्वेशन असताना 10 वर्ष या ठिकाणी गार्डन कसं नाही बनलं. मग त्यानंतर मी त्या संदर्भामध्ये त्यावेळेची सुधार समिती अध्यक्ष होते आमच्या बाळनर, त्यांची व्हिजिट लावली. त्यावेळेला कळलं की खाड्याची तो जी जागा आहे त्या प्लॉटचं प्लॉट तो द्यायला पाहिजे होता मुंबई महापालिकेला, हँडओव्हर करायला पाहिजे होता. पण त्या ठिकाणी असणाऱ्या मफतलालच्या वतीने तो मिलचा मालक मफतलाल होता, त्यानंतर हँडओव्हरच केला नव्हता. कारण त्याच्या डोक्यात दुसरं काहीतरी होतं की रिझर्वेशन चेंज करता येईल का. मग त्यानंतर जेव्हा 2034चा डीपी बनला तेव्हा मी उद्धवजी ठाकरे सर यांना भेटलो. त्यावेळेचे सभागृह नेते, त्यावेळेचे महापौर माडेश्वर साहेब यांना भेटलो. त्यांना सांगितलं आणि कुठल्याही पद्धतीमध्ये हा डीपी बदलता कामा नये, या ठिकाणचं रिझर्वेशन बदलता कामा नये सांगितलं. व उद्धवजी ठाकरे साहेबांनी ते स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिलं की मुंबईमधल्या कुठलेही आरजी आणि पीजीचे रिझर्वेशन बदलता येणार नाही. मग त्या ठिकाणी आरजी रिझर्वेशन झाल्यानंतर 6 महिन्यामध्ये तो प्लॉट हँडओव्हर करून घेतला मुंबई महापालिकेकडे. मग मुंबई महापालिकेने निधी आणला आणि निधी आणून त्या ठिकाणी स्वर्गीय खासदार मोहन रावले यांच्या नावाने मोठं उद्यान विकसित केलं. आणि आज पहिल्यांदाच त्या प्रभागामध्ये एक नवीन उद्यान जो माझा मॅनिफेस्टो आहे जाहीरनाम्यामध्ये मी दिलं होतं किंवा मी उद्यान देत लोकांना, ते उद्यान मी दिलेलं आहे. आणि सचिन भाऊ, वॉटर बिल ही नक्की काय मोहीम आहे? कसं आहे, आता माझी देखील 2 मुलं आहेत. मला कळतं की लहान मुलं पाणी पित नाही. मग मी विचार केला की पाणी पिण्यासाठी यांना काहीतरी आपण एक नवीन संकल्पना आणली पाहिजे. मग वॉटर बेल ही संकल्पना आणली. ही वॉटर बेल ही संकल्पना अशी आहे की साधारण 1-1.5 तासानंतर शाळेची एक बेल वाजता आणि बेल वाजल्यानंतर त्याने वॉटर बॅग घ्यायची, पाणी प्यायचं मुलांनी. हे बंधनकारक राहील. आणि मग हे करण्यासाठी मी एज्युकेशन कमिटीवर होतो मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागामध्ये. तर मी ती संकल्पना मुंबईमध्ये राबवायला ठरवलं. तर मुंबई महापालिकेच्या कायद्यामध्ये तरतूद आहे की तुम्ही ठरावाची सूचना द्यायची. ती सूचना जर मंजूर झाली आणि महापालिकेने ऍक्सेप्ट केली तर ती पॉलिसी म्हणून डिक्लेअर होते. तर मी मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीमध्ये सभागृहामध्ये ठराव आणला की आपण मुंबई महापालिकेच्या ज्या 1200 शाळा आहेत मुंबई महापालिका चालवते आणि जवळजवळ 1000पेक्षा जास्त शाळांना, प्राथमिक शाळांना मुंबई महापालिकेची ग्रँट आहे
ह्या ठिकाणी संकल्पना राबवा. मी तो ठराव मांडला महापालिकेमध्ये, माझा ठराव मंजूर झाला. मंजूर झाल्यानंतर आयुक्तांनी त्याला मंजुरी दिली आणि ऑटरबेल ही संकल्पना राबवली गेली. आणि त्यावेळेला मला माहिती आहे रेडिओ एफएफनी देखील दखल घेतली. माझी त्या संदर्भामध्ये इंटरव्ह्यू घेतला. नंतर राज्य सरकारमध्ये वर्षाताई गायकवाड या शिक्षण मंत्री होत्या, त्यांनी ती संकल्पना महाराष्ट्र राज्यात घेतली. आणि असे मी खूप ठराव केले की त्यानंतर जेव्हा यावेळेला जेव्हा झाडं तोडायचे त्यावेळेला फक्त दंड किती होता मध्ये काय, 6,000 रुपये. मग समजा एखादी इमारत बनली तर इमारतीखाली असणारी झाडं जर तोडण्यात आली तर झाडं तोडल्या तर नवीन झाडं लावायला पाहिजेत. तर लावल्यानंतर ती समजा झाडं उद्या टिकली नाही तर दंड किती, 6,000 रुपये. मग ते जे काही विकासक असायचे ते बोलायचे माळी ठेवा, त्या झाडाचं संगोपन करा, त्याचे 6,000 रुपये आपण भरू. मग मी तो ठराव आणला. तो ठराव आणून ती जे रक्कम आहे ती 50,000 की. त्याच्यामुळे आता विकासक ते झाडं जगवण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर ज्या काही भंगारमध्ये बसेस निघतात बीएसटीच्या, त्या भंगार बसेसचं रूपांतर मी अशा तऱ्हेने केलं की भंगार बसेस भंगारमध्ये विकण्यापेक्षा ठराव आणला की त्या ठिकाणी त्या बसेस त्यामध्ये एखाद्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था करावी बसेसमध्ये, की ज्या ठिकाणी काही इव्हेंट असतील, काही म्हणजे का मरीन ड्राईव्ह्स आहे की त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नसते, त्या ठिकाणी व्यवस्थित काहीतरी ठेवावं. आज विटीला जी सेवा आहे, बस उभी आहे, ती ठराव देखील मिस केला होता आणि तो पास झाला आणि त्याचा आज पॉलिसीमध्ये रूपांतर झालं. आणि अजून मग तुमच्या मतदारसंघामध्ये वरळी शिवडी हा बीच पण येतो, त्याच्यामुळे काही लोक बाधित पण झाले. मग त्यांच्या पुनर्वसनाचं काय? ज्या वेळेला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते आणि आदित्यजी ठाकरे हे पालकमंत्री म्हणून आणि मंत्री म्हणून काम करायचे, त्यावेळेला वरळी ब्रिज ही संकल्पना, वरळी शिवडी मार्ग ही संकल्पना आणली. हा वरळी ब्रिज हा मुळात आणला कशासाठी, जो अटल सेतू बनलाय त्या अटल सेतूवर जाण्यासाठी हा जो मध्य वरळी पासूनचा परिसर आहे दादर पासून, त्यांना मार्ग मिळावा. मग त्यावेळेला मला कळलं की त्या वरळी शिवडीमध्ये माझ्या इथला एकात्मता फुले परिसर, हनुमान नगर परिसर हा बाधित होतो. मग बाधित झाल्यानंतर त्या बाधित कुटुंबाचं पुनर्वसन करणं गरजेचं होतं. तर माझी मागणी एकच होती की घराला घर मिळायला पाहिजे. आणि त्या ठिकाणी काही भागा मुंबई पोर्ट ट्रस्टचा होता. आता मुंबई पोर्ट ट्रस्टची स्वतःची डेव्हलपमेंट पॉलिसी नाहीये, तरी देखील आपण त्यावेळेला कांजूरमार्ग येते यांना 75 घरं मिळवून दिली एकात्मता फुलेमधील रहिवाशांना. उरलेल्या काही लोकांना चॉईस प्रमाणे त्यांनी कुर्ल्याला घरं घेतली. आणि आता जी उरलेली लोक होती, हनुमान नगर असू दे किंवा एकात्मता फुले नगर असू दे, यांच्यासाठी आमदार अजय चौधरी साहेब आणि मी या दोघांनी मिळून 2 पर्याय दिले की एक, जर ज्याला पैसे पाहिजे असतील त्यांनी पैसे घ्यावे आणि ज्याला घरं पाहिजे असतील त्यांनी घरं घ्यावी. आणि आता SRA अंतर्गत वडाळा येथे शिवप्रेरणा म्हणून सोसायटी आहे, त्याच्यामध्ये 75 घरं त्यांना आता उपलब्ध होत आहेत. उरलेल्या हनुमान नगर आणि एकात्मता फुलेमधील लोकांना त्या 75 घरं आता 1 वर्षाचं त्यांच्याबरोबर MMRD ॲग्रीमेंट करेल, त्यांना 1 वर्ष भाडं दे आणि पुढच्या या 1 वर्षामध्ये ही घरं यांना हँडओव्हर होतील. म्हणजे प्रत्येकाला व्यवस्थित समाधानकारक त्याला जे हवंय ते देण्याचा आमचा प्रयत्न करून शिवडी गाडी अड्डा आहे त्यांचं पुनर्वसन चांगल्या तऱ्हेने आपण केले. आणि सचिन वरळी, नायगाव, बेडी चाळी अंतर्गत बऱ्याच जणांना नवीन घरं मिळाली, पण तसंच शिवडीमध्ये पण बेडी चाळी आहे, तर त्याच्याबद्दल काय आता? हे बघा, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले, आदित्य साहेब वरळीचे आमदार झाले आणि खऱ्या अर्थाने ह्या वरळी आणि बेडीचा नायगाव यांच्या या प्रकल्पाला चालना मिळाली. आज त्यांना महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पॉलिसी डिक्लेअर केली की 500 स्क्वेअर फूट पेक्षा जास्त घर द्यायचे. आणि मला वाटतं काही लोकांना आता घरं मिळाली देखील. परंतु शिवडी बिल्डिंग चाळीचा प्रॉब्लेम असा आहे की त्या ज्या बिल्डिंग चालू होत्या, मग वरळी असू दे, नायगाव असू दे, लोअर पळ असू दे, ह्या महाराष्ट्र सरकारच्या जागेवर होते. शिवडी बिल्डिंग चाळ ही केंद्र सरकारच्या जागेवर आहे आणि केंद्र सरकारच्या जागेवर असल्या कारणाने केंद्र सरकारचं मुंबई पोर्ट ट्रस्ट जागेवर आहे. आता मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये आमची डेव्हलपमेंट पॉलिसीच नाहीये. मग या संदर्भामध्ये मी, आमदार अजय चौधरी साहेब आणि खासदार अरविंद सावंत साहेब आम्ही दिल्लीला गेलो आणि हे जे नौकायान मंत्री आहे, जहाज मंत्री, त्यांच्याकडे आम्ही भेटलो. त्यांना सांगितलं की आम्हाला शिवडी बिल्डिंग चाळीसाठी तुम्ही एक स्वतंत्र पॉलिसी बनवा, आम्हाला LOC द्या आणि म्हाडा अंतर्गत त्याचा आपण जसं वरळी आणि नायगावला दिलं तर आपण 500 स्क्वेअर फूटचं घर देऊया. परंतु त्यांनी काय ते पॉलिसी बनवली नाही. मग एक नवीन मार्ग आपण त्यावेळी आणला. जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण मंत्री असताना उद्धवजी ठाकरे साहेबांनी पत्रव्यवहार केला त्यांच्या मार्फत की ही जी शिवडी बिडी चाळीची जमीन आहे ती केंद्र सरकारने बाजार भावाप्रमाणे आम्हाला विकत द्यावी, विकत महाराष्ट्र गव्हर्नमेंटला द्यावी. आणि ती विकत दिल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी वरळीच्या धर्तीवर त्याचा पुनर्विकास करू. त्या संदर्भामध्ये पत्रव्यवहार झाला.
मुंबई पोर्ट ट्रस्टचं जे काही ट्रस्ट आहे त्याने ते मान्य केलं, केंद्र सरकारकडे दिलं, परंतु केंद्र सरकारने आजपर्यंत त्याला एनओसी दिलेली नाही आणि त्याला वंचित ठेवलंय पूर्णपणे. आता गेली 6 महिने आदित्य ठाकरेजी, तुम्ही त्यांचं बाईट्स बघा, ते दिल्लीला स्वतः गेले होते 3 महिन्यापूर्वी. त्यांनी स्वतःहून हा विषय केंद्रीय मंत्र्यांकडे काढला. त्यानंतर झालेल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये, परवा दिवशी आदित्य साहेबांनी जे मुंबईमध्ये प्रेझेंटेशन केलं वरळी डोमला, त्या ठिकाणी शिवडी बिडी जायचा विषय काढला. आता हा विषय ठाकरेंनी हातात घेतलाय आणि माझा विश्वास आहे ज्या वेळेला आदित्य ठाकरे एखादा विषय हातात घेता तो 100% पूर्ण होता. याच्यामुळे शिवडी बिडी जाई मला लोकांना मी विश्वास देतो आहे की एक लक्षात ठेवा, केंद्राने जरी पॉलिसी आजपर्यंत बनवली नाही, मला कळतंय की केंद्र सरकार जाणून बुजून आपल्यावर अन्याय करतंय, परंतु एक ना एक दिवस त्यांना चुकावं लागेल आणि त्यासाठी जे काय आंदोलन उभं आहे ते त्या लोकांसोबत मी त्या ठिकाणी करेन आणि आदित्य ठाकरे 100% शिवडी बिडी चाळीची लोकांना न्याय देतील. कारण खासदार अरविंद सावंत असू दे, आमदार अजय चौधरी साहेब असू दे, लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये नेहमी आवाज उठवता. परंतु मला खेदानं सांगावं लागतं, 2011 पासून 2014 पासून केंद्रामध्ये मोदी शासन आहे त्या आज प्रीतीपर्यंत ह्या संपूर्ण 11 वर्षामध्ये एकही भाजपाच्या नेत्याने शिवडी बिडी चाळी संदर्भामध्ये कधी कुठलंही म्हणजे एखादं लोकसभेमध्ये विषय जे काही काढलाय हे देखील आढळलं नाही. शोकांतिक आहे. आज 125 वर्षाच्या चाळी आहेत. आज चाळीचं कधी प्लॅस्टर पडतं, काही स्लॅबचा भाग कोसळतो आणि खरंच अन्याय होतोय, परंतु मी त्यांच्या सोबत राहणार शेवटपर्यंत. आणि भाऊ, तुमच्या मतदारसंघात शिवडी पूर्व विभाग हा पण येतो, तर त्याचं पण पुनर्वसनाचं काहीतरी चालतं. यस, म्हणजे मी सांगतो, आता अटल सेतू ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणपासून ते जयभीम नगर पर्यंत हा संपूर्ण विभाग, जसे शिवडी वेडी चाळी केंद्र सरकारच्या जमिनीवर आहे तशी त्या देखील मुंबई पोर्ट ट्रस्ट. आता मुंबई पोर्ट ट्रस्ट हा कोलाऱ्यापासून ते माहुल पर्यंत जवळजवळ हजारो एकरचा परिसर आहे आणि याचा प्लॅनिंग ऑथॉरिटी बोर्ड आहे मुंबई पोर्ट ट्रस्ट. आणि मुंबई पोर्ट ट्रस्टची कोणतीही डेव्हलपमेंट पॉलिसी नाहीये. तर माझं म्हणणंच हे आहे की या संदर्भामध्ये केंद्र सरकारने एक पॉलिसी बनवावी. त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या झोपड्या आहेत त्यांना त्याच ठिकाणी SRA अंतर्गत घर द्यावं आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि मला आनंद वाटतोय की माझे खासदार अरविंद सावंत साहेब, आमदार अजय चौधरी साहेब यांनी जो 2000च्या झोपड्यांना संरक्षण आपण देतो SRA अंतर्गत, त्या संदर्भामध्ये शिवडी पूर्व येथील जनतेला देखील या संदर्भामध्ये 2000 झोपड्यांना आपण संरक्षण दिलेलं आहे आणि त्यांना देखील त्याच ठिकाणी घर मिळण्याची माझी मागणी आहे. आणि त्यासाठी जे जे करावं ते मी त्यांच्या सोबत करेन. तसं त्यांची पाण्याची समस्या मी क्लिअर केली, त्यांची शौचालयाची समस्या क्लिअर केली, त्याप्रमाणे त्यांच्या घराची देखील पूर्णपणे मागणी आहे. एक घर मिळावं ते मागणी देखील पूर्ण करण्यासाठी मी त्यांच्या सोबत राहील. शिवडी पश्चिम येथे SRA ची घर आहे आणि त्यांचं पुनर्वसन, हा काय मुद्दा? शिवडी पश्चिम या ठिकाणी काही मार्की आताच्या चाळी आहे, त्या ठिकाणी SRA योजना आता चालना मिळालेली आहे. SRA योजनेची एक लक्षात ठेवा, हा जो गिरण गाव आहे या गिरण गावामध्ये शिवडी असू दे, लालबाग असू दे, परळ असू दे, काही स्लम्स आहे, काही बलट्या चाळी आहे. तुम्ही विचार करू शकत नाही 8x10ची घरं, 8x6ची घरं. आता घरामध्ये 8-8, 10-10 जणांचं कुटुंब राहतंय. टॉयलेटची घरात व्यवस्था नाही, बाहेर टॉयलेटला जावं लागतं. अशा वेळेला अतिशय प्रायव्हसी मिळत नाही, मुलांचा शिक्षणावर त्याचा परिणाम होतो, कारण अभ्यास होत नाही. त्या संपूर्ण जनतेची मागणी काय होती की SRA अंतर्गत आम्हाला घरं मिळावी किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या कायद्याअंतर्गत घरं मिळावी. मी नेहमीच माझं म्हणणं असतं की मी स्वतः त्या रहिवाशांसोबत आहे आणि यांना सगळ्यांना घरं चांगल्या तऱ्हेने मिळावी, त्याच्यात चांगल्या अम्युनिटीज असाव्यात, त्यांच्या ज्या काही मागणी आहेत म्हणजे कमिटी आणि रहिवाशी यांच्या ज्या मागणी आहेत त्यांच्या सोबत राहील. मी त्या ठिकाणी रामटेकडी विभागात राहतो. आज मला आनंद आहे, मी 2 ते 2.5 वर्षामध्ये 1100 लोकांना त्या ठिकाणी घरं देतोय. काम चालू आहे ऑलरेडी 3 टॉवरचं, अजून 3 टॉवरचं काम चालू आहे. अशा ठिकाणी मी गेल्या वेळेला माझ्या मॅनिफेस्टोमध्ये शब्द दिला होता की शिवडी पश्चिम लोकांमधील लोकांना देखील SRA अंतर्गत किंवा त्या ठिकाणी असणारी प्रचलित स्कीमच्या अंतर्गत जे काही कायद्याचं धोरण आहे त्याप्रमाणे घरं दे. आणि मी नेहमीच SRA स्कीम मध्ये स्वतःहून मी इंटरफेअर करत नाही, परंतु जर स्थानिक कमिटी आली, रहिवाशी आले तर मात्र त्यांच्याबरोबर सोबत राहणार आणि त्या संदर्भामध्ये भविष्यात त्यांच्यावर जर कधी अन्याय झाला
त्या अन्यायाच्या विरोधामध्ये मी उतरणार आणि जो अन्याय केलाय त्याच्या विरोधामध्ये देखील उतरण्याची माझी मानसिकता आहे. आणि जोपर्यंत त्यांना शाश्वत, त्यांना अपेक्षित असणारं आणि गव्हर्नमेंटच्या धोरणामधील घर मिळत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार. सचिन भाऊ, एवढं समाजकार्य तुम्ही करत असता, पण कुठे ना कुठेतरी कौटुंबिक जबाबदाऱ्या पण असतातच ना. मग त्या तुम्ही कशा हँडल करता? 100% एक लक्षात ठेवा, तुमचं घरचं पाठबळ असेल तरच हे काम करणं शक्य असेल. सकाळी तुम्ही जेव्हा घरातून निघता तेव्हा घरामधलं वातावरण जर चांगलं असेल तरच तुम्ही काम करता. म्हणून मी नेहमीच सांगतो की माझी पत्नी असू दे, माझी मुलं असू दे, थोडं त्यांना मी वेळ कमी देतो. कारण सकाळी 9:30, 10, 10:30 वाजता घरातून निघालो की डायरेक्ट मी रात्री 11 वाजता घरी जातो. दिवसभर बाहेर असतो, त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत कमी. परंतु त्यांनी कधी तक्रार नाही केली. माझ्या आई राहते शेजारी माझ्या बरोबर, तर त्या सगळ्यांनी कोणी तक्रार नाही केली. आणि माझं नेहमी म्हणणं असतं की ज्याच्या पाठी, ज्याच्या सोबत त्याचं कुटुंब असतं तोच माणूस यशस्वी होतो. आणि मी आज जो यशस्वी आहे त्याच्यामध्ये माझ्या कुटुंबाचा हातभार आहे. माझ्या कुटुंबाने जे सॅक्रिफाईस केलं त्या सॅक्रिफाईसमुळेच आज मी समाजाला एवढं देऊ शकलो आणि समाजाबद्दल काम करू शकलो. त्याच्यामुळे मी माझ्या कुटुंबाला धन्यवाद मानतो की खरंच म्हणजे असं कुटुंब मिळायला देखील भाग्य लागतं. सचिन भाऊ, शिवसेना म्हटलं की तरुण रक्त आणि अशी बरीचशी तरुण मंडळी तुमच्या बरोबर पण काम करत आहे. त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? मी एवढंच सल्ला देईन की शॉर्टकट पकडू नका. ज्याप्रमाणे मी सांगितलं 96 सालापासून जेव्हा शिवसेनेचं काम करत होतो त्यावेळेस 2017 साली मी तिकीट घेतलं. हल्ली काय झालंय की काम करायला लागलं की लगेच प्रत्येकाला नगरसेवक पदाची स्वप्न पडतात. स्वप्न पडणं हे वाईट नाहीये, पण पहिलं समाजाचे प्रश्न जाणून घ्या, समाजामध्ये काम करा, त्या ठिकाणी असणाऱ्या उत्सव मंडळामध्ये काम करा. आणि ज्या वेळेला तुमच्यामध्ये प्रगल्भता येईल, तुमच्यामध्ये स्वतःचं तुमचं वलय निर्माण होईल, त्यानंतरच कुठल्या तरी संधीची वाट बघा. आणि मी नेहमी सांगे की एखादी जी तुम्ही जबाबदारी देता ती एक एन्जॉय करा. तुम्हाला एखादी समजा जबाबदारी दिली तर ती जबाबदारी बर्डन म्हणून नको, तर एन्जॉय कुठली जबाबदारी केली ना तर 100% त्या जबाबदारीमध्ये समाधान मिळतं. सचिन भाऊ, आता बरीच वर्ष कोणी नगरसेवकच नव्हतं, तर मग अशा वेळी नगरसेवक नसताना पण तुम्ही लोकांची मदत कशी करत होता? 2017 साली फेब्रुवारीमध्ये इलेक्शन झाली, नगरसेवक म्हणून मी निवडून आलो. 8 फेब्रुवारी 2022ला मुंबई महापालिकेवर प्रशासक बसली. म्हणजे आज ह्या गोष्टीला जवळजवळ फेब्रुवारी महिन्यात 4 वर्ष पूर्ण होते. परंतु मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना की मी नौका असताना शिवसेना ही 4 अक्षर आणि माझी ओळख ह्याच्यावर लोकांनी मला निवडून दिले. त्यामुळे आयुष्यात ठरवलं होतं की जोपर्यंत नवीन नगरसेवक प्रभागामध्ये येत नाही तोपर्यंत घरी बसायचं. नगरसेवक नसताना देखील गेल्या 4 वर्षामध्ये अधिकाऱ्यांशी असणारे चांगले संबंध, चांगल्या गोष्टी, त्यामुळे रहिवाशांना कधी माझ्या नागरिकांना वाटलंच नाही की प्रभागामध्ये नगरसेवक नाही म्हणून. मी प्रभागामध्ये नेहमी राहून घ्यायचो. एकही दिवस मला चुकला नाही की प्रभागावर राहून नाही. समस्या आली की नुसती समस्या फोनवरून न सोडवता त्या विभागामध्ये जाणं, त्यांना न्याय देणं. प्रसंगी समजा फंड नसेल तर मला माहिती आहे आज जे काही दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केले ते कशासाठी केले? फंडासाठी. फंड मिळतो म्हणून. माझ्या पण विभागामधल्या 2 माजी नगरसेवकांनी प्रवेश केले दुसऱ्या पक्षामध्ये. परंतु मी फंड नसताना काही ठिकाणी माझी काही मित्रमंडळी आहे त्यांना मी सांगितलं की मला हे काम करायचंय, मला मदत करा. आणि त्यांनी मला या सगळ्यांनी मदत केली. 4 वर्षामध्ये विदाऊट फंड कुठलंही काम मी नाही म्हटलं नाही आणि प्रत्येक गल्ली बोळात काम करून दिलं. याचं मला समाधान आहे. आणि सचिन भाऊ, आता इलेक्शन येत आहेत, तर मग इलेक्शन जिंकल्यानंतर पुढील 5 वर्षामध्ये काय काय गोष्टी करण्याचा प्लॅन करताय? 100% पक्षाचा तो जाहीरनामा येईलच, तो मुंबईसाठी. परंतु माझा स्वतःचा मी एक जाहीरनामा देणार आहे. त्या जाहीरनाम्यामध्ये काही गोष्टी अंतर्भूत करणार आहे. आता माझ्या गेल्या 5 वर्षामध्ये मी जो जाहीरनामा दिला होता, नेहमी सांगतो जाहीरनामा आहे ना प्रत्येक लीडर हा लपवायचा प्रयत्न करतो. का तर गेल्या वेळेला ज्या आपण गोष्टी सांगितल्या त्या लोकांना परत आल्या नाही पाहिजे लक्षात. परंतु मी या वर्षी निवडणूक लढताना गेल्या वर्षीचा जाहीरनामा हा लोकांकडे घेऊन जाणार आहे की 2017ला मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या, ह्या गोष्टी पूर्ण केल्या आहेत आणि पुन्हा 2026 ते 31 असा मी नवीन जाहीरनामा देणार आहे. मग माझ्या जाहीरनाम्यामध्ये पहिली गोष्ट मी प्रामुख्याने सांगणार आहे, शिवडी वेस्टला जो फुटओव्हर ब्रिज आहे तो फुटओव्हर ब्रिज चढून तुम्हाला प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी डायरेक्ट एंट्री नाहीये. तर तुम्हाला तो उतरावं लागतं, चालावं लागतं आणि परत प्लॅटफॉर्मवर जावं लागतं. तर शिवडी वेस्ट वरून तो जो ब्रिज आहे तो डायरेक्ट मी शिवडी प्लॅटफॉर्मवर चढवणार आहे. 3 टप्प्यामध्ये काम होणार आहे. त्यासाठी मला MMRDA ची NOC मी घेतलेली आहे, PWD ची NOC घेतलेली आहे, रेल्वेची NOC घेतलेली आहे. फक्त आता काम रखडलंय कशासाठी, मी फॉलोअप घेऊन ते टेंडर देखील काढलेलं आहे. परंतु त्या ठिकाणी वरळी शिवडीचे काही पिलर्स येणार आहे.
ते पिलरचं काम पूर्ण झाल्यानंतर त्याचाच प्रपोजनेट हा ब्रिज तयार झाला की प्रथम टप्प्यामध्ये तो ब्रिज मी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर उतरवणार आहे आणि तो झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये मी तो शिवडी ईस्टला गाडी अड्ड्याच्या बाजूला तो अटल सेतूच्या बाजूला तो ब्रिज उतरवणार आहे. ही जवळजवळ 50 ते 60 वर्षापूर्वीची मागणी होती, ती मी पूर्ण करतोय. त्यानंतर काही ठिकाणी म्हणजे आता आपण ज्या केबिन्स असतात, लाईट्स केबिन, त्या ठिकाणी आगीचे प्रकार घडतात, म्हणून त्या ठिकाणी आगीला रोखण्यासाठी काही सिलेंडर्स असतात, ते त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. गल्ली बोळामध्ये परिसर असल्या कारणाने एखादा आजारी पेशंट असेल तर त्या ठिकाणी त्याला स्ट्रेचरची उपलब्ध होत नाही. पण जेवढ्या काही 100-1 चाळी मंडळ माझ्या विभागामध्ये आहेत, त्यांना प्रत्येकाला स्ट्रेचर, त्याचप्रमाणे त्यांना प्रत्येकाला व्हीलचेअर हे प्रत्येकाचं आपण वाटप करणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा सांगतो की काही ठिकाणी माझ्या रिझर्वेशन वॉर्डमध्ये त्या रिझर्वेशननुसार ते रिझर्वेशन हँडओव्हर करून त्या अम्युनिटीज लोकांना द्यायचा प्रयत्न करणार आहेत. आणखी ज्या काही माझ्यावर अजूनही माझ्या जाहीरनाम्यावर काम चालू आहे आणि लोकांकडून मी काही गोष्टीची विचारणा केली आहे की नेमकं या प्रभागामध्ये काय हवं, त्या गोष्टी घेऊन ते पूर्ण करण्याचा प्रयत्न पुढच्या 5 वर्षांमध्ये मी या ठिकाणी करणार आहे. तुम्ही गेल्या 10 वर्षात त्याचा नगरसेवक म्हणून तुम्ही बरीच कामं केली, पण आता वेळ आली आहे ती इलेक्शनची. सो तुमच्या मतदारसंघामधली जी जनता आहे तर त्यांना तुम्ही काय सांगाल? मी एवढंच सांगेन की गेली 8 वर्ष प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला, नगरसेवक कालावधीमध्ये देखील आणि नगरसेवक कालावधी संपल्यावर देखील. मी एवढंच सांगेन की मी एक टॅगलाईन घेऊन उतरलोय, काम करत आलोय, काम करत राहणार. आणि लोकांना परिचित आहे माझ्याबद्दल. लोक म्हणतात की बाबा सचिन पडवळांकडे काम नेल्यानंतर, सचिन भाऊंकडे काम गेल्यानंतर कधी नाही नसतं, आणि मी कुठलंही काम आल्यानंतर 100% काम ते करण्याचा प्रयत्न करतो. एक वेळ समजा माझ्याकडून काम नाही झालं तर ते कुठूनही होणार नाही अशा रीतीने, म्हणजे कधी पॉलिसीच नाही तर मी तीच भूमिका ठेवणार आहे की जे जसं गेल्या 8 वर्षात काम केलं तसं पुढच्या 5 वर्षात काम करून रहिवाशांना प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. सचिन भाऊ, आता बघा लोकांना बऱ्याचशा आरोग्याशी रिलेटेड बऱ्याचशा समस्या असतात. तुमच्या मतदारसंघात आणि आजूबाजूला बरीच हॉस्पिटल्स पण आहेत. मग या आरोग्य समस्यांचं निवारण करण्यासाठी तुम्ही काय वेगळ्या प्रयत्न करता काय? गेल्या वेळेला ना मी जाहीरनाम्यामध्ये लिहून दिलं होतं की माझ्याकडे तुम्हाला सांगितलं की केम शिवाय पर्याय नाही. मग केम मध्ये जाण्याच्या अगोदर ज्यांना उपचार मिळाले पाहिजे यासाठी आरोग्य दवाखाना निर्माण करेल शिवडी पूर्व विभागामध्ये, असं आश्वासन दिलं होतं. आणि त्याचप्रमाणे मी आज मला आनंद वाटतोय की जी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे दवाखाना ही संकल्पना जी मुंबईमध्ये आहे, त्याचा पहिला दवाखाना माझ्या वॉर्डमध्ये झाला. शिवडी ईस्टला जास्त पैसे खर्च न करता एका फुटपाथवर मोकळ्या जागेमध्ये मी AC कंटेनर दवाखान्यामध्ये दवाखाना केला. आणि तो दवाखाना केल्यानंतर जो उद्घाटन झाल्यानंतर त्यावेळेला AMC होते आरोग्य खात्याचे संजीव कुमार, तर त्यांना तो संकल्पना वर्तमानपत्राने खूप उचलून धरली. ती संकल्पना त्यांनी आवडली. त्यांना ते स्वतः त्या ठिकाणी आले DMC ना घेऊन आणि सहाय्यक आयुक्तांना घेऊन, आणि त्यांनी सांगितले काय संकल्पना आहे. मग त्यांना आम्ही दाखवलं की AC दवाखाना, त्या दवाखान्यामध्ये डायग्नोस जे काय असतं, ब्लड टेस्टिंग सगळं फ्री ऑफ चार्ज होतं. 7 दिवसामध्ये विविध, मग स्किन डॉक्टर्स असू दे, पिडॅट्रिक डॉक्टर असू दे, अशा सगळे उपलब्ध होता. त्यांना ते एवढं आवडलं. आणि 2022च्या जो काही अर्थसंकल्प मुंबई महापालिकेमध्ये आम्ही जो मांडला, त्याच्यामध्ये पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे दवाखाना ही जी त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये 50 दवाखान्यासाठी तरतूद करण्यात आली, आदित्यसाहेब ठाकरे यांनी केली. त्याचा पहिला दवाखाना माझ्या विभागामध्ये शिवडी पूर्व येथे शिवडी कोळीवाडा येथे झाला. पण मी तेवढ्यावर थांबलो नाही. शिवडी वेस्टला आणखी एक मी दवाखाना निर्माण केला शिवडी बस डेपोच्या बाजूला. आज दिवसाला दोन्ही दवाखान्यामध्ये 300 पेक्षा जास्त रुग्ण त्या ठिकाणी उपचार घेतात. शिवडी वेस्टचा दवाखाना तर सकाळी 7 ला चालू होतो, तो रात्री 11 वाजता. मुंबईमध्ये हा एकमेव दवाखाना आहे तो 2 वेळेमध्ये चालू राहतो. आता विषय तुम्ही सांगितला की हॉस्पिटल्स, माझ्याकडे गिरणगाव असल्या कारणे केम हॉस्पिटल आहे, TB हॉस्पिटल्स आहे, वाडिया हॉस्पिटल आहे, टाटा हॉस्पिटल आहे, बच्चूभाई हॉस्पिटल आहे, तुम्हाला सर्व माहिती आहे. पण माझा आहे ना, मी नेहमी केम हॉस्पिटलला सकाळी 11 ते 12, 12:30 वाजता असतो. माझा स्वतःचा माणूस आहे केम हॉस्पिटलमध्ये मी ठेवलेला. त्या ठिकाणी असणारी रुग्ण आहे, कारण माझा विभाग हा गरिबांचा विभाग आहे. त्यांना प्रायव्हेटमध्ये ते नको सेवा घेऊ शकत नाही. मग त्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकाला ऑपरेशनसाठी सहकार्य कर. त्यांना समजा ऑपरेशनचा तारखा वाढून मिळाल्या तर लेट तारखा लवकर दे.
त्यांचा डायग्नोज करून दे, त्यांना उपचारासंदर्भात सहकार्य कर, हे मी नेहमी करत असतो आणि मला खूप या गोष्टी समाधान मिळतं. कारण एखाद्याचा जेव्हा आपण मदत करतो, त्याच्या डोळ्यात जेव्हा मी अश्रू बघतो किंवा त्याच्या डोळ्यात जेव्हा समाधान बघतो, त्याचा मला एक विशिष्ट समाधान आहे. आणि मी मुंबईमध्ये महापालिकेमध्ये ज्या वेळेला आता नवीन मी जाईन, त्यावेळेला मी KM हॉस्पिटलमध्ये एक चांगलं एक प्रपोजल देणार आहे. कारण मी ज्या वेळेला सभागृहामध्ये असताना मी एक त्यावेळेला KM हॉस्पिटलमध्ये एकूण 103 इमारती आहे, ते छोट्या मोठ्या. त्याच्यामध्ये काही इमारती या स्ट्रक्चर ऑडिट केलं होतं आणि त्या C1 डिक्लेअर झाल्या होत्या. त्या मोडकळीस आलेल्या इमारती तोडून त्या ठिकाणी काही टॉवर उभे करायचे. आज जवळजवळ 7,000ची OPD आहे KMची दिवसाची. तर त्यासाठी माझं म्हणणं आहे, 1-2 टॉवर मोठे उभे करून त्या ठिकाणी OPDचा वेगळा टॉवर आणि सर्जरीचा वेगळा टॉवर हे केलं तर गरिबांसाठी न्याय मिळू शकेल. त्या ठिकाणी असणारी जी रुग्णसेवा आहे ती अद्ययावत करायला लागेल आणि हे माझं प्रथम कर्तव्य राहील की महापालिकेमध्ये निवडून आल्यानंतर. ओके. धन्यवाद सचिन भाऊ सर. आज तुम्ही इथे आलात आणि तुम्ही आता गेल्या 8 वर्षामध्ये जी कामं केली ती या आमच्या माध्यमातून तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलात आणि आम्हाला नक्की विश्वास आहे की येत्या निवडणुकीमध्ये जनता तुम्हाला भरघोस मतदान करेल आणि तुम्ही परत एकदा महानगरपालिकेवरती निवडून जाल. तर त्याच्यासाठी आमच्याकडून आणि आमच्या टीमकडून तुम्हाला शुभेच्छा.